जय गुरुदेव. भजन करुनिया काय, जरी जीवा दुःख देणे होय, तरी ते भजनची न होय, विषम पडे मनोनिया. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायामध्ये भजनाचा महिमा, नामस्मरणाचा महिमा सांगत आहेत. मागच्या ओवीमध्ये माऊलीनं सांगितलं, जसं जसं तुम्ही देवाचं नामस्मरण घ्याल तसं तसं तुमच्या अंगामध्ये शांती येईल. शांती आल्यानंतर अक्षय ज्ञान येईल आणि ते ज्ञान आल्यानंतर तुम्ही भाव सद्गुरुनाथाच्या चरणावर श्रद्धा आणि वचनावर विश्वास ठेवून मी करता आहे हा भाव सोडून करता करवी ते गुरु महाराज आहेत, या भावानं तुम्ही नामस्मरण, इष्टलिंग पूजा, जप सर्व साधना करा. आणि ही साधना केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. तुम्ही जर देवाचं नाम घेत असाल, देवाचं नाम कसं आहे? अमृताहून गोड नाम आहे. अमृताहून गोड नाम तुझे देवा, सुधेहून गोड नाम हे शिवाचे, घी घी वाचे माय माझे. असं संत त्या नामाचा महिमा सांगतात. आम्ही जर मुखानं शिवाय नमः, शिवाय नमः हे गोड नाम घेत असू, आम्ही जर त्या भगवंताचं गुण संकीर्तन करण्यासाठी हातानं टाळ वाजवून, मुखानं गुण संकीर्तन करीत टाळ मृदंगाच्या गजरात गुण संकीर्तन करू, नाम संकीर्तन करू, कीर्तन करू, प्रवचन करू, इष्टलिंग पूजा करू, जप करू, ध्यान करू, साधना करू, इतकं करूनही आमच्यामध्ये जर बदल झाला नाही तर आम्ही केलेली भक्ती दिखाव्याची भक्ती होईल असं माऊली सांगतात. माऊली दिखाव्याच्या भक्त आणि खरे भक्त कोण आहेत याचा फरक सांगण्याचा प्रयत्न या ओवीतून करतात. कपाळावर भस्म लावलेलं आहे, गळ्यामध्ये इष्टलिंग आहे, रुद्राक्षाच्या माळा आहेत, मुखामध्ये शिवाय नमा नाम आहे, अखंड रोज भजन करतो, कीर्तन करतो आणि शेतामध्ये शेजाऱ्याचा धुरा कोरतो. काही उपयोग होईल का? रोज भजन करतो, रोज नामस्मरण करतो, रोज इष्टलिंग पूजा करतो आणि नोकरीच्या ठिकाणी भ्रष्टाचार करतो. भजन करून काही उपयोग होईल का? रोज इष्टलिंग पूजा करतो, जप करतो, शिवाय नमा नाम उच्चारण करतो आणि व्यापारामध्ये भेसळ करतो, दुधात पाणी घालतो, केमिकलचा खवा तयार करतो, केमिकलचं पनीर तयार करतो, आंबे कार्पेट घालून पिकवतो आणि बाजारात विकतो. तुम्ही भजन करून जर व्यापारामध्ये चुकीचं काम करत असाल, भेसळ अन्नामध्ये करून जर खाऊ घालाल, तर तो खाणारा कोण आहे? तो परमात्मा नाही का? त्या खाणाऱ्याच्या जीवाला दुःख होणार नाही का? त्याच्या शरीरात आजार निर्माण होणार नाहीत का? हा विचार आहे. माऊली म्हणतात, भजन करुनिया काय. तुम्ही भजन करत असाल, त्यात अमृतासारखं नाम घेत असाल, तर तुमच्या वाणीतून अमृत बरसलं पाहिजे. तुमच्या वाणीतून जगाला सुख होईल, आनंद होईल, प्रेम निर्माण होईल असे शब्द निघाले पाहिजेत. तुमच्या बोलण्यामुळं पुढच्या माणसाला आनंद मिळाला पाहिजे, पुढच्या माणसाला शांती मिळाली पाहिजे, त्याच्या अंतःकरणामध्ये सद्भाव वाढला पाहिजे. तुमच्या हातानं तुम्ही जर भजन करत असाल, तुम्ही जर देवाचं नामस्मरण करत असाल, तर तुमच्या हातानं
जगाच्या कल्याणाचे कार्य झाले पाहिजेत, जगाचं अहित होईल, कुण्या जीवाची हानी होईल, असे जर तुम्ही काम कराल तर तुमचा भजन करून काहीही उपयोग होणार नाही. माऊली स्पष्ट सांगतात, भजन करून काय काय रे बाबा, तू कपाळावर विभूती लावतो, गळ्यामध्ये लिंग बांधतो, रुद्राक्षाची माळ घालतो, मुखाने शिवहार शिवहार म्हणतो आणि तांदळामध्ये तांदळासारखे खडे मिसळतो, शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्यासारखे खडे मिसळतो, दुधात पाणी मिसळून विकतो, तराजूला लोहचुंबक लावून काटा मारतो. असं जर करत असशील तर तुझं भजन करून काय उपयोग आहे? माऊलीला सांगायचं आहे, तुम्ही ज्या देवाचं नाव घेता तो देव कसा आहे? शुद्ध आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे. मग शिव म्हणजे मंगल, शिव म्हणजे पवित्र, शिव म्हणजे कल्याण. मग त्या शिवाचं नाव घेऊन तुमच्या वाणीनं तुम्ही जर कुणाला शिवीगाळ करत असाल, कुणाला टोचून बोलत असाल, कुणाची निंदा टवाळी कुचेष्टा करत असाल तर तुमचं नाव घेऊन काहीही, तुमचं देवाचं नाव घेऊन काय उपयोग आहे म्हणतात माऊली. ज्या मुखानं तुम्ही अमृतासारख्या देवाचं नाव घेता त्या मुखानं सगळ्याला प्रेमानं बोललं पाहिजे. ज्या मनानं तुम्ही सद्गुरूच्या चरणाचं स्मरण करता, गुरुनं दिलेल्या नामाचं स्मरण करता, त्या मनानं जर तुम्ही फलाण्याचं वाईट झालं पाहिजे, त्याचं कधी चांगलं होणार नाही असं मानसिक तुम्ही विचार करता, मनानं विचार करता, त्यावेळेस तुमचं भजन करून काहीच उपयोग नाही म्हणतात. भजन करून, नामस्मरण करून आमच्या शरीरानं पुढच्या जीवाला दुःख होईल असं जर काम झालं तर माऊली म्हणतात, भजन करून या काय, जरी जीवा दुःख देणे होय. तुमच्या शरीरानं, मनानं आणि वाणीनं पुढच्या माणसाला जर दुःख झालं तर त्या दिवशी तुम्ही देवाचं नाव घेतलेलं वाया गेलं, काहीच उपयोग नाही. तुमची त्या दिवशी लिंग पूजा करून तुमच्याकडून जर कुणाचं अहित झालं तर ती पूजा करून उपयोग नाही. त्या दिवशी तुम्ही केलेला शिवपाठ करून उपयोग नाही. मग असं तुम्ही कितीही कोटी जन्म घेऊन जरी देवाचं भजन करता, नामस्मरण करता आणि दुसऱ्याला दुःख होईल असं जर वागत असाल तर माऊली म्हणतात, भजन करून काय, काहीच उपयोग नाही. तुमच्याकडून जीवाला दुःख, जरी जीवा दुःख देणे होय, तुमच्याकडून जर जीवाला दुःख झालं तर माऊली पुढे म्हणतात, तरी ते भजनची न होय. ते भजनच नाही. तुम्ही फक्त लोकाला दाखवण्यासाठी मी किती भक्त आहे, कपाळावर विभूती धारण करता, गळ्यामध्ये लिंग धारण करता, रुद्राक्षाची माळ धारण करता आणि शिवहार 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 म्हणता आणि दुकानात काटा मारता, तराजूला लहुचुंबक लावता, भेसळ करून विकता, स्वतःच्या फायद्यासाठी, घरातल्या 4 माणसाला सुखी करण्यासाठी, समाजातील इतर लोकाला दुःख देण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर माऊली म्हणतात, सावधान, तुम्ही ढोंग करत आहात. ते तुमचं भजन होणार नाही, ती तुमची भक्ती होणार नाही. 10 रुपयाची वस्तू तुम्ही जर 500 रुपयाला विकत असाल तर ते तुमचं भजन होणार नाही. तुमच्याकडून जर पुढच्या माणसाची फसवणूक होत असेल, तुम्ही भजन करून परस्त्रीवर जर वाईट नजर टाकत असाल, परस्त्रीकडे जर वाईट नजरेनं पाहत असाल तर तुमचं भजन करून उपयोग नाही. भजन करून जर तुम्ही दुसऱ्याची मालमत्ता हडप करण्याचा विचार करत असाल, दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवत असाल, तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमातून
शिवनाम सप्ताह, हरिनाम सप्ताह या सार्वजनिक सप्त्यातून मिळालेली जी देणगी आहे त्या देणगीतून मला काही लाभ होईल का असा विचार करत असाल, हिशोबामध्ये हेरफार करून जर पैसे तिथं खायचा विचार करत असाल तर माऊली म्हणतात ती तुमचं भजन होणार नाही, ती तुमची भक्ती होणार नाही, ते ढोंग होईल. पुढं याचं कारण काय म्हणतात, विषम पडे म्हणून. सम म्हणजे काय, केशर आंब्याची कोय लावली तर त्या झाडाला काय लागतील, केशर आंबेच लागले पाहिजेत. बदामाचं तुम्ही बीज लावलं तर त्या झाडाला बदामाचंच फळ लागलं पाहिजे. काजूचं बी लावलं तर त्या झाडाला काजूचंच बी लावलं पाहिजे. जर भजन म्हणजे तुम्ही परमात्म्याचं नाव घेता, परमात्म्याची तुम्ही पूजा करता आणि तुमच्याकडून चुकीचं आचरण होत असेल, दुसऱ्याला दुःख देण्याचं आचरण होत असेल तर ते सम राहणार नाही, ते विषम होईल. प्रेममय, आनंदमय, सुख स्वरूप भगवंताचं नाम तुम्ही घेत असाल आणि तुमचा व्यवहार दुसऱ्याला सुख देण्याचा, आनंद देण्याचा, प्रेम देण्याचा होत असेल तर ते तुमचं भजन होईल. त्याच्यामध्ये समता प्रस्थापित होईल. माझा आत्मा सर्व प्राणीमात्राचा आत्मा आहे. मला जसं दुसऱ्यानं रागावल्यावर, अपमान केल्यावर दुःख होतं तसं पुढच्या माणसालाही दुःख होत असेल ही जाणीव म्हणजे भजन. मला जर कोणी फसवलं तर मला दुःख होतं, मी दुसऱ्याला फसवल्यावर त्यालाही दुःख होत असेल ही जाणीव म्हणजे भजन. मला जर कोणी प्रेमानं बोलल्यावर सुख वाटतं तसं मी दुसऱ्याला प्रेमानं बोलल्यावर त्यालाही सुख वाटेल ही जाणीव म्हणजे भजन. ही जाणीव येणे म्हणजे समता चित्तामध्ये प्रस्थापित होणे. आणि आम्ही भजन करत असू आणि व्यवहारामध्ये चुकीचे काम करत असू तर तिथं विषमता येते, समता राहत नाही, भेदभाव होतो. म्हणून माऊली म्हणतात हे तुमचं भजन भक्ती केवळ ढोंग आहे. तुम्ही भजन करत असाल तर सावधान. तुमच्या वाणीनं दुसऱ्याला सुख मिळालं पाहिजे. तुमच्या मनानं सर्वत्र हो सुखाचा सुकाळ, दुःख दारिद्र्य छळ, नष्ट हो सकळ, ही सतत सर्वांना सुख मिळालं पाहिजे ही मनानं कामना झाली पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. आणि सर्वांना सुख मिळवण्यासाठी हातानं तुम्ही काम केलं पाहिजे, तरच ते तुमचं भजन होईल. असं माऊली आपल्या परमरहस्यातील या ओवीतून आपल्याला सावध करतात. ओम शांती शांती शांती.